नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आलेलो आहे आपण आपल्या आले प्लॉटमध्ये चक्कर मारण्यासाठी। तर म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावं आजच्या मालाचा आणि जे आजचे आले बाजार भाव आहेत त्याचा अपडेट पण देणार आहे। आणि सद्यस्थितीला बघू शकता तुम्ही की एक 50-60% जे आहे तर आपल्या आले प्लॉटमधले जे बघा अजून पाला जो आहे तो अजून पडायचा राहिलेला आहे आणि काही पडलेला आहे। तर एक 50% पडलेला आहे, 50% बाकी। आणि आपल्याला अजून हा माल जो आहे तर अजून 1 महिना थांबवायचा आहे, अजून द्यायचा नाही आहे सध्या। तुम्हाला तर माहीतच आहे की भावाचं सध्या कशी ओढाओढी चालू आहे, कमी जास्त चालू आहे। तर आणि यातलं जे आहे अर्धा प्लॉट जो आहे तो देण्यासाठी जाणार आहे, बाकीचा आपण अर्धा प्लॉट जो आहे तो देऊन टाकणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की मागच्या काही दिवसापासून जी बरीच तफावत चाललेली आहे मालाची, भाव वाढत आहे, कमी होत आहे, भाव वाढत आहे, कमी होत आहे, त्या संदर्भात मी जो व्हिडिओ टाकला होता अगोदरचा, तर सगळ्या शेतकरी मित्रांना मी ही विनंती करेल की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। तो जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठी टाकला आहे की जे व्यापारी असतात ते कशा प्रकारे समजा मार्केट चालतंय, त्यांचे कुठं कॉन्टॅक्ट असतात किंवा मग ते काय म्हणतात त्याचं प्रत्युत्तर, म्हणजे हे तो जो व्हिडिओ आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पोहोचला पाहिजे, त्यापर्यंत तो संदेश गेलाच पाहिजे। आणि राहिला विषय की मी तो व्हिडिओ टाकून व्यापाऱ्यांचा सपोर्ट करतो आहे अशातला काही भाग नाही आहे। काही मित्रांनी मला कमेंट केली की दादा तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत, तुम्ही तुमचं काम जे चांगलं आहे, शेतकरी जे येतात माझ्यावर ट्रस्ट करतात, ही चांगली गोष्ट आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा माझ्यावर जो विश्वास आहे तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न मी नेहमीच करणार आहे। बघा, मी पण एक शेतकरी आहे, मी काही व्यापारी नाही आहे। तर विशेष काय आहे की व्यापाऱ्यांचा फायदा असा काही नाही आहे, फक्त काय आहे की प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण तो व्हिडिओ शेअर केला होता। त्याच्यावरती मी तुम्हाला काही बोललेलोच नाही आहे त्या व्हिडिओवरती, तर शेतकरी मित्रांनी गैरसमज करून घेऊ नये। त्यामध्ये जर मला सांगायचं असतं की भाव इतके चाली नाही आहे आणि आपण इतकेची आशा करतो आहे इतक्या भावाची अद्रक पिकाच्या, त्यावेळेस असं झालं असतं की मी त्यांना सपोर्ट करतो आहे, तसं काही नाही आहे। शेतकरी मित्रांनो, भाव जे आहे तर कमी जास्त चालीच असणार आहे। आपल्याला याच वर्षी नाही तर अजून येणाऱ्या प्रत्येक वर्षी जे आहे तर तुम्हा सगळ्यांचा जो आहे तो सपोर्ट पाहिजे। आणि आपणसुद्धा वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्यांना जे आहे तर अद्रक पिकाबद्दल किंवा मग इतर पिकाबद्दलसुद्धा गायडन्स करणार आहे। आपण काही सायंटिस्ट नाही आहे, पण मग जे शेतात जे अनुभव येतो आपल्याला स्वतःच्या प्लॉटमध्ये, स्वतः शेतामध्ये जे आपण अनुभव घेतलेले तेच तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या भाव जे आहे तर जास्त कमी पण झालेले नाही आहेत। आता एक 4-5 रुपयाची म्हणजे 45 ते 46 पर्यंत, सध्या 47 पर्यंतसुद्धा जे सौदे चालू आहे। आणि बऱ्याच ठिकाणी 47 चांगला माल असेल तर 48सुद्धा चालू आहे। पण माल बघून सध्या आता मार्केटमध्ये माल येत नाही आहे, बरेच शेतकरी जे आहे तर माल देतच नाही आहे। त्यामुळे व्यापारी जे आहे तर आता तुम्हाला एक सांगतो शेतकरी मित्रांनो, सगळे शेतकरी मिळून जर एकजूट झाले ना तर 100% हे भाव जे आहे तर 6-7 हजारपर्यंत जाणार आहे। ते कसे, तर आता काय होणार आहे, ज्यावेळेस आता माल थोडा थांबलेला आहे, आपल्याकडचे भाव व्यापारी थोडे स्थिर घेत आहेत किंवा मग बरेच शेतकरी मालच देत नाही आहे। याच्यामुळे काय होईल, जर हीच परिस्थिती जर 15 दिवस चालू राहिली अजून, तर मंड्यांमध्ये मालाची आवक ती कमी होणार आहे। माल कमी झाला की आपोआपच भाव वाढणार आहे, त्यांना मालच भेटणार नाही आहे। शेतकऱ्यांनी माल नाही दिला तर माल कुठून भेटणार आहे? तर हे प्रत्येक शेतकऱ्याचं पाहिजे, एकजुटीनं पाहिजे, 1 आणि 2 शेतकऱ्याच्या म्हणण्यानं होणार नाही आहे। तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांनी माल थांबवलेला अजून प्लॉट, त्यांनी अजून थांबावं, कारण 1 महिना जरी थांबले तरीसुद्धा चान्सेस आहेत। कारण जर मार्केट रिव्हर्स आलं असतं
तर बऱ्यापैकी भाव कमी झाले असते, पण भाव जे आहे तर फक्त 3-4 रुपयांनी म्हणजे 50पर्यंत जी एकदम खरेदी झाली होती. आणि आता सध्या जो चालू आहे, आज रोजी जे भाव चालू आहे तर 45, 44 ते 48पर्यंत चालू आहे. आणि जो डागी माल आहे तो 15 ते 20 रुपयापर्यंत चालू आहे. तर हे होते आजचे अपडेट. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागातले जे अपडेट आहे आले अद्रक भावाचे ते कमेंट करून नक्की कळवा. बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट कमी झाल्यात, त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आले भाव जे आहे तर कमेंट करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याची जी दररोजचे भाव आहे ते मिळत जातील आणि अपडेट राहील. तर शेतकरी मित्रांनो, आणि सध्या स्थितीला जर तुम्हाला आता माल ज्या शेतकऱ्यांना अजून 1 महिना, 3 महिना, 1.5 महिना किंवा 2 महिने अजून थांबवायचा असेल प्लॉट, तर सध्या स्थितीला आपण याला काय सोडायला पाहिजे, तर सध्या स्थितीला तुम्ही एक बुरशीनाशक, साधं बुरशीनाशक जर सोडलं नसेल 1 महिन्यापासून, तर एक साधं बुरशीनाशक कोणतंही तुम्ही केमिकल सोडू शकता किंवा मग जैविक सोडू शकता, ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनास हे जर सोडलं ते चालतं आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फुगवणीसाठी आपल्याला फक्त 0050 हे 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं एक 4-5 किलो आपण जे म्युरेट पोटॅश आणतो, पांढरं पोटॅश, ते सुद्धा सोडलं ते स्वस्तात पडतं आहे. एक 1800 रुपयाला, 1700 रुपयाला एक गोणी पडते 50 किलोची. म्हणजे वॉटर सोल्युबल खताला एक पर्याय म्हणून तो 0050 जो आहे त्याला पर्याय म्हणून पोटॅश आपण सोडू शकतो अद्रक पिकाला, ज्याने जे येतं त्याचं वजन पण वाढेल, अद्रकीला वजन पण येतं आहे पोटॅश सोडल्याने, आणि माल फुगतो पण. म्हणजे मालाची साईज सध्या जी आहे तुम्हाला 1 महिन्यातच किंवा 15 दिवसात 2-3 वेळेस जर तुम्ही सोडलं तर चांगला रिझल्ट मिळेल, म्हणजे चांगलीपैकी साईज आणखीन वाढेल त्याची. तर हा प्रयोग अवश्य करा शेतकरी मित्रांनो, आणि माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.